मी नेहा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाची उकडपेंडी। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते चांगलं भाजून घ्यायचं लालसर। फुल गॅसवर भाजायचं आहे। लालसर होऊ द्यायचं चांगलं। रवा घेतला आहे, अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेणार आहोत। ते चांगलं भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत। असं भाजून घ्यायचं आहे। सगळं एकजीव करून घ्यायचे आहे। 2 पळी तेल ठेवलेलं आहे गरम करायला। उकडपेंडीसाठी कांदा, हिरवी मिरचीची पेस्ट केलेली आहे, त्याच्यात लसूण, 2-3 हिरव्या मिरच्या, जिरं, कोथिंबीर टाकलेली आहे। तेलामध्ये जिरं मोहरी टाकली आहे, त्यात कांदा मिक्स केला आहे। तेलामध्ये कांदा टाकलेला आहे, तो परतून घ्यायचा आहे चांगला। त्यात हिंग टाकलं आहे, त्यात हळद मिक्स केली आहे, छोटा 1.5 चम्मच। त्यात आपण 2 चम्मच आलं लसूण पेस्ट, मिरची लसूण पेस्ट टाकणार आहे 2 चम्मच। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार वाढवू शकता। ते पण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। त्यात पाणी टाकायचं आहे, 1.5 तांब्या पाणी टाकलं आहे आपण। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे चांगलं उकळू द्यायचं। त्यात कोथिंबीर ॲड केली आपण। चांगलं पाणी उकळी आलेली आहे। आता आपण त्यात गव्हाचं पीठ मिक्स करणार आहोत। आलंच पाहिजे म्हणा आपल्याला। गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, ते एकजीव करून घ्या चांगलं। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, बारीक गॅस करायचा आहे। जर जास्त घट्ट वाटत असेल थोडं गरम पाणी करायला ठेवून द्यायचं आणि टाकायचं आहे हळूहळू आणि एकजीव करायचं आहे। थोडंसं आपण त्यात कोमट पाणी टाकलेलं आहे, गरम केलेलं पाणी। परत थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे, चांगल्या गाठी मोडून घ्यायच्या आहे। झाकण ठेवायचं आहे, वाफू द्यायचं थोड्या वेळ। वाफ घेतल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं आहे। तयार झाली आपले गव्हाच्या पिठाची उकडपेंडी। चला तर मग ज्याला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।